हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 16 जून रोजी आपली कंबाईन ग्रुप बीची पूर्व परीक्षा आहे आणि यासाठी आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे खूप आवश्यक आहे. तुम्ही पी-वाय-क्यू ॲनालिसिस हा शब्द बरेचदा ऐकला असेल, परंतु 2023च्या पेपरमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की पी-वाय-क्यू सोडवून काही फायदा झाला नाही. तर आपण हेच पाहूया की हा पेपर आयोगाच्या सिलेबसला पकडून होता की नाही, किंवा या पेपरमध्ये ॲन्सर देणं विद्यार्थ्यांना का कठीण गेलं, प्रश्नांचा सोर्स कुठला आहे, कोणत्या पुस्तकातून प्रश्न आले होते आणि उत्तर माहीत नसताना सुद्धा जर लॉजिक माहीत असेल तर कसे सोडवायचे प्रश्न, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. सो पाहूया आपण 2023ला झालेला 30 एप्रिल रोजी झालेला कंबाईन पूर्व परीक्षा ग्रुप बीचा पेपर. आता या पेपरमध्ये आपण पहिल्यांदा हिस्ट्रीचे 10 प्रश्न आहेत ते पाहूया. तर पहा, सर्वात पहिला प्रश्न आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते. आता हा जो प्रश्न आहे, तर नारायण मेघाजी लोखंडे यांचं काम किंवा यांच्याबद्दल वाचणं आपल्याला आवश्यक आहे आणि जे काही त्याच्याबद्दल प्रश्न आलेला आहे तर तो थोडा डिटेल आलेला आहे. 11वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक रेफर करा असं आपल्याला बरेच जण सांगत असतात. त्याचसोबत इतिहासासाठी कंबाईनसाठी तरी बेस्ट असणारं असं पुस्तक ते म्हणजे समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे. परंतु खूप पुस्तकाचा जो आकार आहे तो खूप मोठा आहे आणि आपल्याला असं वाटूच शकतं की आपण इतकं मोठं पुस्तक कसं लक्षात राहील. पण आपल्याकडे 16 जूनला पेपर म्हणजे अजून बराच वेळ आहे, जोपर्यंत आपण हे पुस्तक जे आहे ते बरेचदा सॉल्व्ह करू शकतो. जुने सगळे पेपर पी-वाय-क्यू जर आपण सोडवले, त्यांचं व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर आपल्याला महत्त्वाचे टॉपिक लक्षात येतील आणि हे पूर्णच्या पूर्ण पुस्तक करायची आवश्यकता नाही, हे लक्षात येईल. काही प्रश्न आपल्याला कसे सोडवायचे ते सुद्धा लक्षात येईल. तर पहिल्या प्रश्नामध्ये काय प्रॉब्लेम झालाय ते पाहूया. आता आपल्याला बॉम्बे मिल अँड असोसिएशनबद्दल माहिती असतं. आपण एक्सपेक्ट करतो की नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणती संस्था स्थापन केली किंवा कोणती असोसिएशन स्थापन केली, अशा प्रकारचे प्रश्न आपण एक्सपेक्ट करतो. परंतु आता प्रश्नांचं स्वरूप बदललेलं आहे. त्यामुळेच 2023चा ग्रुप बीचा पेपर हा बऱ्याच जणांना कठीण वाटला. आता ही जी काही बॉम्बे मिल अँड असोसिएशन आहे, याच्याबद्दलची बरीचशी माहिती 11वीच्या पुस्तकात सुद्धा आहे आणि समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. परंतु आपल्याला याच्यामध्ये विचारलं की त्यांचे सहकारी कोण होते, तर याबद्दल कुठल्या दोनही पुस्तकांमध्ये माहिती नाहीये. आता या प्रश्नाचं उत्तर जर पाहायचं असेल तर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, ब, क आणि ड. यामध्ये रघु भिकाजी, गणू बाबाजी, नारायण सूर्याजी विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार. आता यांच्याबद्दल कोणत्याच पुस्तकामध्ये माहिती नाही. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तुम्हाला कठीण गेला म्हणजे ओव्हरऑल सर्व विद्यार्थ्यांना कठीण जाईल. कारण सर्वांचे सोर्स जे आहेत पुस्तक वापरण्याचे ते सेमच आहेत. त्यामुळे आपल्याला असा जर एखादा प्रश्न कठीण गेला तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. कारण जो आपल्याला येत नाही तो कोणालाच येत नाही असं समजायचं. मग आता असा प्रश्न असेल तर त्याचं अंदाजे एकदा आपण अटेम्प्ट करू शकतो, जे आपल्याला वाटत असेल ते. नाहीतर असा प्रश्न तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. ओके. सो या प्रश्नाचं जर उत्तर पाहायचं असेल तर ऑप्शन 4 याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया, प्रश्न क्रमांक 2. आता हा प्रश्न पहा, तुम्हाला माहीत नसेल कन्फर्म आन्सर तरी सुद्धा कसा सोडवायचा ते मी सांगते. आता 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, असे हा गव्हर्नर जनरल म्हणाला. आता हे सुद्धा वाक्य जे आहे किंवा कोणत्या गव्हर्नर जनरलने असं म्हटलं, हे दोनही पुस्तकामध्ये नाहीये. बघ आता या प्रश्नाचं उत्तर द्यायचं कसं, तर सर्वात आधी मी तुम्हाला उत्तर सांगते की या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, लॉर्ड कॅनिंग. ओके. लॉर्ड कॅनिंग याचं उत्तर आहे. का? तर आपल्याला जरी माहिती नसलं तरी आपल्याला कार्यकाळ माहिती असतो आणि लॉर्ड कॅनिंग हा 1857-58च्या काळात म्हणजे 56 ते 58, 1858 पर्यंत याचा कार्यकाळ होता. मग ऑब्व्हियसली त्याच्याच कार्यकाळातलं ते वाक्य असायला पाहिजे. त्यानेच म्हटलं पाहिजे असेल की शिंदे आणि निजाम जर असते तर तो उठाव कदाचित यशस्वी झाला असता. तुम्हाला हेही वाक्य माहिती पाहिजे की महात्मा फुले यांनी म्हटलं होतं की जर 1857चा उठाव यशस्वी झाला असता तर कदाचित आपली जी काही दलितांची स्थिती आहे ती बदलली नसती किंवा धार्मिक जे काही रीती परंपरा आहेत त्या तशाच चालू राहिल्या असत्या आणि पुन्हा जी काही पेशवाई आहे ती परत आली असती.
तर असं एक त्यांचं सुद्धा वाक्य आहे. सो ह्या ज्या गोष्टी असतात यांनी म्हटलं, नाही म्हटलं, तर या गोष्टी सुद्धा आता परीक्षेमध्ये विचारल्या जातात. सो आता मग हे जे आहे लॉर्ड रिपन आहे किंवा लॉर्ड डलहौसी आहे किंवा लॉर्ड माउंटबॅटन आहे, यांचे जर आपल्याला ॲक्चुअलमध्ये कार्यकाळ माहीत असले, तर आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. तुम्हाला वाटेल की इतके सगळे डिटेलमध्ये कसं काय माहीत असेल? तर आपल्याला ॲटलीस्ट एवढं तरी माहीत असतं की माउंटबॅटन जो आहे तो शेवटी आला, है ना? कारण आपला गव्हर्नर जनरल होता. त्याच्यानंतर रिपनचा काळ जो आहे, तो आहे 1880 ते 84 आणि लॉर्ड डलहौसी जो आहे, तर डलहौसी खालसा धोरण वगैरे तुम्हाला आठवत असेल, तर 46 ते 56च्या काळामध्ये 1846 ते 56 मध्ये डलहौसी होता. म्हणजे उरला कोण? लॉर्ड कॅनिंग. सो अशा प्रकारे आपण ह्याचं उत्तर देऊ शकतो किंवा तुम्हाला एकाचं जरी इथे माहीत असतं, की हा 1857च्या काळामध्ये होता, तर तुम्ही सरळ-सरळ याचं लॉर्ड कॅनिंग हे आन्सर इथे देऊ शकत असता. तर हे सगळं जो आहे किंवा हे आपल्याला उत्तरं कशी माहीत होतील? आपल्या पुस्तकामध्ये ॲक्चुअल या प्रश्नाचं उत्तर जरी नसेल, परंतु आपल्याला जर का क्रोनॉलॉजी माहीत असेल, आपल्या पुस्तकाच्या मल्टिपल रीडिंग झालेल्या असतील, नाही तुमचं समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचून झालं, पण ॲटलीस्ट जर तुमचं 11वीचं इतिहासाचं ओल्ड पुस्तक जरी वाचून झालं, तरी सुद्धा तुम्ही असे प्रश्न अटेम्प्ट करू शकता आणि अशा प्रकारचं लॉजिक लावून अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही हँडल करू शकता. ओके. सो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता 11वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याचसोबत समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल बरीचशी माहिती दिसते. आता त्याच्यामध्ये हे सगळे सदस्यांचे नावं तर प्रार्थना समाजाच्यामध्ये दिलेलेच आहेत. प्रार्थना समाजाच्या आधी परमहंस सभा आणि परमहंस सभेमधले सगळेच सदस्य हे प्रार्थना सभेमध्ये होते. सो हे प्रार्थना सभेबद्दलचे सगळे सदस्य जे आहेत यांची नावं एवढीच नाहीत, तर आणखी पुस्तकामध्ये आहेत. ते सुद्धा तुम्हाला तिथे बघून ठेवणं. आपल्याला प्रत्येक प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, ब्राह्मो समाज या सगळ्या समाजाबद्दल डिटेल माहिती तोंडपाठ असणं आवश्यक आहे. तेव्हाच आपण हे प्रश्न सोडवू शकतो. त्यानंतर सुबोध पत्रिका हे सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर हे जे काही प्रश्न क मध्ये आहे ना ऑप्शन, तर हे त्याच्यामध्ये कुठेही दिलेलं नाहीये. आणि आपला जो पुढचा आहे शेवटचा ऑप्शन, प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली. तर महाविद्यालयांची स्थापना केली की नाही केली हे सुद्धा आपल्याला तिथे सांगता येत नाही. आता हे कचं त्या पुस्तकामध्ये जरी दिलेलं नाहीये, ओके, तरी सुद्धा जे काही नामजोशी आहेत ते प्रार्थना समाजामध्ये होते आणि त्यांनी मग मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली आहे. सो हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे आणि हे करेक्ट आहे. 2 आपल्याला पुस्तकामध्ये दिसतात. तिसरा ऑप्शन आपल्याला तिथे दिसत नाही. अ आणि ब असाही इथे आपल्याला ऑप्शन दिसतो. परंतु अशा वेळी मात्र आपल्याला थोडंसं मग त्याच्यामध्ये डिटेल अभ्यास असणं आवश्यक आहे किंवा एखादा असा प्रश्न आपण चुकला तरी मग इथे आपण काहीच करू शकत नाही. कारण आपल्याकडे जेवढे सोर्स आहेत, तुम्ही त्याच्या कितीही रीडिंग केल्या, त्याच्यामध्ये जर हे वाक्यच नसेल, तर तिथे चॅलेंज करू शकत नाही. सो मग असा एखादा प्रश्न येऊ शकतो. ओके. असेच प्रश्न येतील असं आपण एक्सपेक्टच करू नये. पुढच्या पेपरमध्ये कदाचित आपल्याला थोडंसं सोपं आयोग प्रश्न देईल. सो याचा आन्सर आहे प्रश्न ऑप्शन क्रमांक 3 अ, ब आणि क. ड मध्ये जो आहे तर ते नाहीये. म्हणजे कुठल्याही महाविद्यालयाची स्थापना केली असं तिथे काही त्या प्रार्थना समाजाने स्थापना केलेली नाहीये. ओके. सो पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक आहे 4. आता हिंदू महासभेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता हिंदू महासभेबद्दल सुद्धा आपल्याला समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये पूर्ण माहिती मिळते. हिंदू महासभेच्या बद्दल दिलेले जे काही उदाहरणं आहेत किंवा जे काही आपल्याला ऑप्शन आहेत, तर ते पहा. 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. आता जे पुस्तक आहे समाधान महाजन सर याच्यामध्ये इथपर्यंतचं वाक्य आहे. कासिम बाजारचे महाराज वगैरे इथपर्यंत आहे. त्यांचं नाव तिथे दिलेलं नाहीये. आता नाव दिलेलं नाहीये, मग ऑब्व्हियसली महाराज म्हटल्यावर नाव चुकीचं आयोग देणार नाही. इतक्या छोट्या-छोट्या चुका तिथे मायन्यूट होणार नाहीयेत. त्यामुळे पहिलं आन्सर आहे म्हणजे पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर अध्यक्षाचं सुद्धा त्याच्यामध्ये नाव नाही, परंतु बाशी मुंजे त्याच्यामध्ये होते. सो एक अंदाज आपण तिथे लावू शकतो किंवा हे होते तर हेही करेक्ट असेल. ओके. त्यानंतर जे काही पुढचं ऑप्शन आहे पहा. पुढच्या ऑप्शनमध्ये त्यांनी सांगितले की डॉक्टर मुंजे हेडगेवार परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. ओके. आणि ऑप्शन 4 जो याच्यामध्ये सांगितलेला आहे की 28, 29, 30 डिसेंबर 1938 रोजी
पुणे येथे हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पार पडले, तर हे सुद्धा त्याच्यामध्ये नाही आहे. सो याचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 अ, ब आणि क फक्त, ड नाही आहे. तर हे खूप डिटेलमध्ये आहे आणि म्हणूनच हा पेपर जो आहे 2023चा तो कठीण वाटला. परंतु सोर्सच नाही आहे किंवा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहेत असं आपण इथे म्हणू नाही शकत. हा थोडा डिटेल आहेत. म्हणजे एक असं झालेलं आहे की कुठल्याही टॉपिक जर तुम्हाला करायचा असेल, तर तुम्ही त्याला डिटेलमध्ये करायला पाहिजे असं आता आयोगाचं कदाचित म्हणणं असेल. आणि ते जर डिटेलमध्ये करायचं असेल, तर आपल्याला Google करणं हाच एक ऑप्शन आहे. बरेचसे असेही प्रश्न आहेत Google करून सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकत नाही. तर ते तुम्हाला नाही आले तर सगळ्यांनाच येणार नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त टेन्शन घ्यायचं नाही. नेक्स्ट प्रश्न आहे पहा सोप्पा असा. 1857 आवडता टॉपिक आहे आयोगाचा. 1857च्या उठावाच्या वेळी कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती? आता तुम्हाला थोडंफार जरी 1857 बद्दल आठवत असेल, तर तुम्ही ह्युमरोजचं नाव ऐकलं असेल म्हणजे आपला कन्फर्म झाला. ओके. मग कुठे-कुठे आहे? इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे. म्हणजे पहिला ऑप्शन आपला कट झाला. असं एलिमिनेट सुद्धा करावं लागेल. आता ग्रुप बीचा पेपर आपण देतोय. राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला 2 तास असतात जीएससाठी. परंतु आपण जेव्हा ग्रुप बीचा पेपर देतो, तेव्हा आपल्याकडे फक्त 1 तास असतो आणि त्या 1 तासामध्ये म्हणूनच तुम्हाला ग्रुप बी कठीण का वाटतं? तर टाईम मॅनेजमेंट. कारण इतकं जर आपल्याला एलिमिनेशन करायचं असेल, तर त्यासाठी आपली प्रश्नांची प्रॅक्टिस, एलिमिनेशन मेथडची सुद्धा प्रॅक्टिस होणं आवश्यक आहे आणि त्याचसाठी जुने आयोगाचे पेपर तुम्ही सोडवणं आवश्यक आहे. ओके. सो पहिला ऑप्शन आपला कटला. त्यानंतर आउटरमचं तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यामुळे ब सुद्धा आहे आणि ब सगळ्या इकडे दिसतोय आपल्याला. अ, ब फक्त आपल्याला इथे क आणि ड बद्दल पाहावं लागेल. ओके. तर आता पहा, क मध्ये कोण दिलं आहे? कॅम्पबेल आणि ह्युमरोज हे आपण आत्ताच पाहिलं क आहे. त्यानंतर ब आउट्रम आणि लॉरेन्स. ओके. त्यानंतर विल्यम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क. तर हे दोघंही नाही आहेत. हे दोघं जे आहेत, तर हे दोघं त्या काळातही नव्हते आणि त्यांनी अशा प्रकारची कुठलीही महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावलेली नाही. मला असं वाटतंय की हे दोघं जे आहेत, तर याच्यामधील एक ऑथर आणि एक जर्नलिस्ट असं काहीतरी आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी जो आहे किंवा ऑप्शन ड जो आहे तो कट होईल आणि अ, ब, क हे असेल आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 3. ओके. सो हा सुद्धा प्रश्न सोपा आहे. तुम्हाला जर का थोडंफार त्यांच्या नावाबद्दल माहिती असेल, तर तुम्ही तो सोडवू शकता. म्हणजे आपण याच्यामधलं आउटरमचं, ह्युरोजचं नाव जर ऐकलं असेल, तर ब आणि क आपला कन्फर्म होतो. सो त्या अंदाजाने तुम्ही तिथे उत्तर लिहू शकता. सो याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. सो पुढचा प्रश्न आहे पहा 6वा. परत 1875 मधील शेतकऱ्यांच्या 1857 नाही आहे, हे 75 आहे आणि हा आहे शेतकरी उठाव. आता हा प्रश्न डिटेलमध्ये तुम्हाला समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये आहे आणि सगळीच्या सगळे जे काही शहरं आहेत, त्यांची नावं तिथे तुम्हाला दिलेली आहेत. ओके. सो पहा कुठल्या-कुठल्या भागामध्ये उठाव झाला होता असा प्रश्न आहे. तर याच्यामधलं पहा, मी तुम्हाला आधी नावं सांगते. पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, अहमदाबाद, बागलाण, भिवंडी, शिरूर, इंदापूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, हवेली अशी गावांची नावं आहेत. आता मी तुम्हाला हे जे नावं सांगितली तिच्यातली सगळीच्या सगळी जवळपास नावं याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. पहिला ऑप्शन पहा, भिवंडी, शिरूर, पारनेर, नगर सगळे आहे. त्यानंतर इंदापूर, हवेली, बालगान, सातारा आहे. त्यानंतर श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी आहे. फक्त क जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलाय तासगाव, शिराळा, जत, मलकापूर. तर हा क ऑप्शन त्याच्यामध्ये नाहीये. इथे शेतकरी उठाव झालेले नाहीत. सर्वात आधी कुठे सुरू झाला होता? तर सुपे. सुपे इथे पहिला शेतकरी उठाव झाला होता हे आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यानंतर या ठिकाणी ते झाला. आता काही नावं जी आहेत ती इथे असतील, पुस्तकात नसतील आणि काही पुस्तकात असतील, इथे नसतील. मग एनालिसिस कसं करायचं? ज्या पुस्तकातून तुम्ही वाचत आहात, तिथे तुम्हाला जर काही वेगळी माहिती भेटली, तर तुम्हाला तिथे ती नोट डाउन करायची आहे आणि तिथे लिहायचं आहे, की 2023ला याच्यावरती प्रश्न आला होता. म्हणजे आपल्याला कुठला टॉपिक ट्रेस करायचा ते लक्षात येईल. म्हणजे आयोग तुम्हाला सांगत असतं, की आम्ही शेतकऱ्यांच्या उठावावरती प्रश्न विचारणार, तर तुम्हाला तो टॉपिक करणं तिथे आवश्यक आहे. सो आपलं याचं जे आन्सर आहे ते आहे अ, ब आणि ड ऑप्शन क्रमांक 3.
पुढचा प्रश्न पाहूया 7 क्रमांकाचा. क्रांतिकारी सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी किंवा आंदोलनामध्ये भाग घेतला? आता सेनापती बापट यांनी कोणत्या कोणत्या आंदोलनामध्ये भाग घेतला असा प्रश्न आहे. तर सेनापती बापट यांनी वरील जे तुम्हाला दिसत आहे त्या सगळ्याच आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे. तर सेनापती बापट यांच्याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये दिसते. परंतु त्याच्यामध्ये 2-3च काय म्हणता येईल आंदोलनाबद्दल किंवा चळवळीबद्दल सांगितलेलं आहे की त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला म्हणून. पण त्यांनी वरील सर्वच म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या सुद्धा चळवळीमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल किंवा हैदराबाद मुक्ती संग्राम आहे, गोवा मुक्ती संग्राम आहे, या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल सुद्धा वाचणं आवश्यक आहे. म्हणजे जे काही रेग्युलर आपण म्हणूया समाजसुधारक होते त्याच्यावर तर आयोग प्रश्न विचारतो. परंतु जे आता लेस इम्पॉर्टंट वाटत होते ते सुद्धा आपल्याला वाचणं आवश्यक आहे. म्हणजे सरळ 11वीच्या पुस्तकामध्ये असलेलं सगळं आणि आपल्याला PYQ मधून सांगत असलेले सगळे टॉपिक डिटेल करणं आपल्याला तिथे आवश्यक आहे. सो याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. तुम्हाला मी उत्तरं सांगण्यासाठी इथे हा व्हिडिओ बनवत नाहीये. कसा आपला अप्रोच असला पाहिजे 2024 साठी ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे. असंच आपण प्रत्येक टॉपिकचं पाहणार आहोत, प्रत्येक विषयाचं पाहणार आहोत. हिस्ट्रीबद्दलच नाही. पुस्तक कुठलं वापरायचं? समाधान महाजन सरांचं 11वीचं ओल्ड स्टेट बोर्डाचं. हे 2 पुस्तकं जरी तुम्ही रेफर केले, मल्टिपल टाइम रिव्हिजन करा. जितक्या वेळा वाचणं होईल तितक्या वेळा वाचा आणि तुम्ही कन्फर्म याच्यामध्ये आपल्याला नाही पूर्ण आले तर 7-8 प्रश्न तर आपले नक्कीच बरोबर येतील. ओके. आणि पाहूया पुढचा प्रश्न मग 8व्या क्रमांकाचा. आता 1919च्या कायद्यावर तर कितीकच वेळा प्रश्न आलेला आहे. पॉलिटीच्या दृष्टीनेही हा कायदा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहिती आहे या कायद्याला मॅनफोर्ड सुधारणा कायदा सुद्धा म्हटलं जात होतं. तर 1909चा कायदा याच्या आधी झाला होता. मग तोही आपल्याला वाचणं आवश्यक आहे. 1935चा कायदा आहे, तोही आपल्याला वाचणं आवश्यक आहे. फक्त पॉलिटी म्हणजे हिस्ट्रीच नाही तर पॉलिटीमध्येही ते कायदे जे आहेत ते आपल्याला एक ओव्हरऑल आपल्या पॉलिटीची काय म्हणता येईल पार्श्वभूमी म्हणून आपल्याला ते पाहणं आवश्यक आहे. आपल्या एक लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये सुद्धा सुरुवातीला हे कायदे दिलेले आहेत. आता हे जे 1919चा कायदा आहे तो का आला? त्या कायद्याला कायदा न म्हणता घटनात्मक सुधारणा म्हटलेलं आहे. का आला असेल? आता मला काहीच माहित नाही, मी हा कायदा वाचलाच नाही असं म्हणून आपण हा प्रश्न सोडवूया. तर पहिलं पहा, 1919चा हा काळ आहे. मग तुम्हाला माहित असेल की पहिल्या महायुद्धाचा काळ आहे. म्हणजे इथे जो आपल्याला ऑप्शन दिसतोय 4, पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती म्हणजे भारतीयांची मदत ब्रिटिशांना पाहिजे होती. त्यामुळे आपला ड ऑप्शन तर कन्फर्म आहे. याच्यामुळेच त्यांनी कायदा काढला असेल असं आपण म्हणू शकतो. मग ड कुठे दिसतंय तुम्हाला? इथे आणि इथे. या 2 याची पाहायची काही गरज नाहीये. ओके. 2 ऑप्शन आपले कटले. म्हणजे आपल्याला इथे केबीसी खेळायचं आहे. 50-50 कट करता येईल. पण हे अप्रोच किंवा ह्या गोष्टी सुचण्यासाठी तुम्हाला मल्टिपल प्रश्नांची प्रॅक्टिस आवश्यक आहे. ओके. सो आता मग ब आणि मग अ बद्दल तर आपल्याला पाहायचंच नाही. एक तर अ असेल किंवा नसेल. जर का आपल्याला आहे कन्फर्म माहिती झालं, तर आपण इथे ॲन्सर देऊ शकतो. पहा इथे तुम्हाला अ मध्ये काय दिसतंय? क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला होता. ऑब्व्हियसली ज्या काही चळवळी 1919 पर्यंत घडत आल्या, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं, की भारतीयांबद्दल असंतोष वाढला. आता तुम्ही म्हणाल वाचलंच नाही तर हे आम्हाला माहीत कसं? तुम्ही जरी हे नसेल वाचलं, तरी याच्या आधीचा इतिहास जर तुम्ही वाचला असेल, काय-काय महाराष्ट्रामध्ये, काय-काय आपल्या भारतामध्ये घडत आहे, त्या कुठल्या-कुठल्या चळवळी घडत आहे, हे जर का तुम्ही वाचलं असेल, तर तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया हिस्ट्रीची येते. आणि तसंही नाहीही वाचलं तरी भारतीयांच्या मनात इंग्रजांच्या बद्दल असंतोष असणारच आहे. आणि जर क्रांतिकारी चळवळी होत असतील, तर तेव्हा तर असंतोष असेलच. त्यामुळे तर आपला कन्फर्म आहे. पहा फक्त एका ऑप्शनवरून आणि एका ऑप्शनवरून आपल्याला इथे उत्तर काढता येते. वरीलपैकी सर्व बरोबर. जहाल मवाळ यांच्यात युती झाली होती. लखनौ येथे काय म्हणता येईल लखनौ करार झाला होता. त्यानंतर काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये युती झाली होती आणि काँग्रेसचं वर्चस्व वाढत होतं. त्यामुळे सर्वच्या सर्व बरोबर आणि ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं ॲन्सर. सो अशा प्रकारे काही माहीत नसताना सुद्धा आपल्याला असे प्रश्न सोडवता येतात. हा अप्रोच आपल्याला बिल्ड करावा लागेल आणि तेव्हाच त्या एका तासात आपल्याला आपलं सगळं वर्षभराचं, 2 वर्षाचं किंवा आत्तापर्यंतचं एज्युकेशनल नॉलेज तिथं आपल्याला वापरावं लागेल. 9वा प्रश्न पाहूया आपण. आता पहा, गणेश वासुदेव जोशी. ओके. मी तुम्हाला ॲन्सर आधी सांगते. तर यांचं नाव
जे आहे गणेश वासुदेव जोशी आहे आणि असंच एक नाव आहे त्यांच्याबद्दल पुस्तकामध्ये आहे गोविंद बाबाजी जोशी. यांच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, परंतु आपले जे हे गणेश वासुदेव जोशी आहेत यांच्या जागी तुम्हाला सार्वजनिक काका असं सुद्धा लिहून येऊ शकतं, कारण ते त्यांचं टोपण नाव आहे. परंतु गोविंद बाबाजी जोशी हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. ओके, सो याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. दोघांची माहिती पुस्तकामध्ये दिलेली आहे. आता पहा, रिकामी जागा यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली. आता तुम्हाला थोडंसं पोशाखाबद्दल जर का माहित असेल किंवा इतिहास तुम्ही वरवर जरी ऐकला असेल तर तुम्हाला माहित आहे महात्मा फुले यांनी सुद्धा असं एकदा केलेलं आहे. मग आपल्याला महात्मा फुले याचं उत्तर वाटू शकतं, परंतु महात्मा फुले यांनी कधी स्वदेशी चळवळीच्या बाबतीत काही काम केलेलं तुम्ही ऐकलंय का? तर नाही. त्यामुळे महात्मा फुले याचं उत्तर येणार नाही. महात्मा फुले यांचं कार्य असेल तर शिक्षणाच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या बाबतीत है ना, पण स्वदेशी चळवळीच्या बाबतीत त्यांचं नाव येणार नाही. त्यामुळे महात्मा फुले, आणि त्यांनी ते कन्फ्युजन व्हावं म्हणूनच इथे महात्मा फुले ऑप्शन टाकलेला आहे. आता तेलंग आणि सीताराम हरी चिपळूणकर आणि गणेश वासुदेव जोशी, तुम्ही म्हणाल तिघांमधून कसं निवडायचं, एक तर कटले. तर तिघ जे जण जे आपल्याला आहेत, तर तुम्हाला थोडी जरी गणेश वासुदेव जोशी यांच्याबद्दल माहिती असेल आणि हा एक शब्द स्वदेशी, हा एक शब्द आपली हिंट आहे की याचं उत्तर काय आहे, तर ग वा जोशी. आणि याचं उत्तर सुद्धा हेच आहे, गणेश वासुदेव जोशी. स्वदेशी चळवळीसाठी किंवा स्वदेशीसाठी त्यांनी आंदोलनं केलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही यांच्याबद्दल तुम्ही नेटवर नाव जरी टाकलं तरी तुम्हाला तिथं लिहून येईल स्वदेशी आंदोलन का सूत्रपात करणेवाला, अशा शब्दात त्यांची माहितीची सुरुवात होते. पण स्वदेशी हा शब्द त्यांच्यासाठीच आहे, हे जर आपल्याला इथे लॉजिक लावता आलं. पुढचं मला काही माहित नाही, अशा प्रश्नात रिस्क घेणं बनते आणि तुम्ही तिथे ते रिस्क घ्यायला पाहिजे. ओके, सो अशा प्रकारे याचा आपल्याला आन्सर मिळत आहे ऑप्शन क्रमांक 1. असा तुमचा तिथे माइंड चालवावा लागेल आणि तो माइंड चालवण्यासाठी आपल्याला भरपूर वाचन आवश्यक आहे. अभ्यास तर करावाच लागेल, अभ्यासाला ऑप्शन नाहीये, परंतु तुमच्यामध्ये तो काय म्हणता येईल, ती कॅपॅसिटी तेव्हाच येईल तेव्हा तुमचं अभ्यासही असेल प्लस तुम्ही असे प्रश्न टॅकल करू शकाल. ओके, सो आता पुढचा प्रश्न पाहूया 10व्या क्रमांकाचा आणि शेवटचा. आता काँग्रेसचे अधिवेशन आणि त्यांचे अध्यक्ष याच्याबद्दल बरेच प्रश्न आलेले आहेत आणि याचं जर तुम्हाला आन्सर पाहायचं असेल तर मी डायरेक्ट आन्सर सांगते. ऑप्शन क्रमांक 2. हे प्रश्न जे आहेत आधीही विचारत होते, आत्ताही विचारतात. डायरेक्ट उत्तर पाहूया. 5वं अधिवेशन झालं होतं राष्ट्रीय सभेचं, त्याचे अध्यक्ष होते विल्यम वेडनबर्ग. त्याच्यानंतर 7वं अधिवेशन जे आहे तर त्याचे अध्यक्ष होते आनंदा चार्लू. त्याच्यानंतर पुण्यातल्याचे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि अमरावतीचे शंकरन नायर. याचा डायरेक्ट मी आन्सर सांगते. अधिवेशनाचे अध्यक्ष हा खरं तर खूप ओल्ड पॅटर्न आहे, तो रिपीट झालेला असं आपण म्हणू शकतो. आधी ठिकाण विचारायचे, इयर विचारायचे, आता इयर ठिकाण दिलेलं आहे आणि क्रमांकही दिलेला अधिवेशनाचा आणि आपल्याला इकडे अध्यक्ष विचारले. सो अशा प्रकारे तुम्ही इतिहासाचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. हाच अप्रोच आपल्याला पुढच्या विषयांसाठी कसा वापरता येईल ते पाहण्यासाठी आपल्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.